मंडळी, घटना होती ऐश्वर्याची. 19 वर्षांची, साधी, शांत पण मोठी स्वप्न पाहणारी मुलगी. घरच्या बंधनांमध्ये राहून तिला तिच्या भविष्याचे सुंदर स्वप्न साकार करायचे होते. शिक्षण घेत, मैत्रिणींमध्ये रमून ती हळूहळू आपले आयुष्य घडवत होती. प्रशांत 29 वर्षांचा, ऐश्वर्याच्या तुलनेत 10 वर्षांनी मोठा. पण त्याच्यात तिला एक वेगळेच आकर्षण वाटले. त्याचे बोलणे, त्याचा रुबाब आणि प्रेमाने केलेली काळजी, या सगळ्याने ऐश्वर्याचे मन जिंकले. सुरुवातीला त्यांचे नाते अतिशय गोड होते. दोघे सतत भेटत, फिरायला जात, प्रेमाच्या पहिल्या इनिंगचा आनंद लुटत होते. प्रशांत तिची काळजी घ्यायचा, तिच्या स्वभावाचा आदर करायचा, प्रत्येक छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचा. ऐश्वर्यालाही हे सगळं आवडायचं. तिच्या स्वप्नातलं प्रेम वास्तवात उतरत असल्यासारखं वाटायचं. पण जसजसा काळ लोटला, तसतसे प्रशांतच्या वागण्यात बदल होऊ लागले. प्रेम आता ताब्यात बदलत चालले होते. तो तिला कुठेही जास्त वेळ राहू देत नव्हता. तिच्या फोनवर लक्ष ठेवू लागला, कोणाशी बोलते, कुठे जाते यावर संशय घेऊ लागला. मित्रांसोबत असणाऱ्या तिच्या नात्याबद्दल त्याला कायम शंका यायची. घरच्यांनी त्याच्यापासून थोडे अंतर ठेवायला सांगितल्यावर तो संतापायचा. ऐश्वर्याला आधी वाटायचे की तो तिची काळजी घेतो, पण हळूहळू तिची घुसमट होऊ लागली. प्रशांत, हे बरोबर नाही. मी तुझ्यावर प्रेम करते, पण मला जगायलाही हवे ना. ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करायची, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. तो तिला तिच्या घरच्यांपासून दूर करण्याच्या प्रयत्नात होता. या सगळ्याने ऐश्वर्या थकू लागली. प्रेम होतं, पण हा ताण सहन होत नव्हता. काही महिन्यांपासून तिने त्याच्यापासून थोडे अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. आता हे नाते तिला बोचू लागले होते. प्रेमात जर स्पेस नसेल, तर श्वासही गुदमरतो, हे तिला उमजू लागले. पण प्रशांतच्या मनात वेगळे विचार चालू होते. तिच्या बदललेल्या वागण्यामुळे तो अधिकच संशय घेऊ लागला. तिच्या मित्रांबद्दल वाईट बोलू लागला. तू कोणाशी तरी बोलतेस का, असे प्रश्न विचारू लागला. तो सतत तिच्यावर दबाव टाकत राहिला. आपण लग्न करायला हवे. पण ऐश्वर्याला हे स्वीकारायचे नव्हते. ती अजून तरुण होती, तिला खूप काही करायचे होते. हा दबाव तिला नको होता. त्या दिवशी प्रशांतने तिला भेटायला बोलावले. शांतपणे बोलूया, असे म्हणत तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. तिला वाटले, दोघांमधले गैरसमज दूर होतील. ती त्या घरात पोहोचली, जिथे प्रशांत वाट पाहत होता. आधीच खोलीचे दार बंद केले होते. ऐश्वर्या आत गेली आणि त्याने दार लावून घेतले. माझ्यावर खरंच प्रेम आहे का, तो संतापाने ओरडला. ऐश्वर्या गोंधळली. प्रशांत, तुला काय झाले आहे? शांतपणे बोलूया. पण त्याच्या डोळ्यात वेगळेच काही होते. तो तिला जवळ खेचू लागला. ती बाजूला झाली. हे बरोबर नाही प्रशांत, मी तुझ्यावर प्रेम करते, पण तू वेगळाच वागतोस. तिच्या हाताला घट्ट पकडत तो म्हणाला, मी तुला जीव लावला आहे आणि तू मला सोडून जाणार? ती धडपडू लागली. प्रशांत, सोड मला. त्याने तिला भिंतीवर लोटले. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसू लागली. ती काही बोलणार तेवढ्यात त्याने पिशवीतून चमकणारा चाकू बाहेर काढला. खोलीत एक क्षणासाठी भयान शांतता पसरली. तू जर माझी नसशील, तर कोणाचीच होणार नाहीस. तिने मागे जाण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. एका क्षणात त्याने तिच्या छातीत पहिला वार केला. ती विळवळली. त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण त्याने वारावर वार करत राहिला. तिच्या गळ्यातून किंकाळ्या फुटल्या. हातांनी त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला, पण तिची शक्ती कमी पडत होती. रक्त अंगावरून ओघळू लागले. प्रशांत, नको. शेवटचा प्रयत्न करत तिने विनवले, पण त्याच्या डोळ्यांसमोर आता काहीच नव्हते. तो आंधळा झाला होता. शेवटी काही क्षणांनंतर ऐश्वर्या शांत झाली. तिचे डोळे अर्धवट उघडे होते, जणू काही प्रश्न विचारत होते. प्रशांत शुद्धीवर आला. ऐश्वर्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. मी काय केले? तो थर थर कापू लागला. त्याचे हात रक्ताने माखलेले होते. हाताकडे पाहून तो वेड्यासारखा हसू लागला. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. तो चाकू उचलून त्याने स्वतःच्या पोटात खुपसला. एकदा, दोनदा. त्याचाही रक्ताचा पूर सुरू झाला. काही क्षणांत तोही ऐश्वर्याच्या बाजूला कोसळला. खोली रक्ताने लाल झाली. आता तेथे फक्त एक भयान शांतता होती. हवेत रक्ताचा दर्प भरून राहिला होता. सायंकाळी ऐश्वर्याचे घरचे परतले. बाहेर गाडी दिसत होती,
पण आतून कुठलाच आवाज येत नव्हता. हळूच दार उघडले आणि समोरचे दृश्य पाहून हादरले. झालं. आईच्या तोंडून एक कळवळणारी किंकाळी बाहेर पडली. खोलीच्या मध्यभागी रक्ताचा सडा पडलेला, 2 निष्प्राण शरीरे पडलेली, एक ऐश्वर्याचे, दुसरे प्रशांतचे. त्यांच्या थंडगार मृतदेहांकडे पाहताना प्रत्येकाच्या हृदयात धडकी भरली. पोलिसांना तातडीने कळवले गेले. शहापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. घरच्यांनी सांगितले, वाद माहीत होते, पण इतके भयानक काही घडेल याची कल्पनाही नव्हती. शेजारचेही डोळ्यात पाणी आणून म्हणाले, प्रेम केले होते, पण असा शेवट कुणालाही अपेक्षित नव्हता. प्रशांतच्या मनात मागच्या काही दिवसांपासून एक वेडसर विचार घोळत होता, ती माझी नसेल तर कोणाचीच होऊ शकत नाही. अखेर त्याने तिला संपवले आणि स्वतःलाही नष्ट केले. या घटनेतून आपण काय शिकावे? त्या रात्री बेळगावच्या आकाशात एक विचित्र शांतता होती. एक प्रेम कथेचा असा शेवट होईल हे कुणालाही वाटले नव्हते. प्रेम म्हणजे निस्वार्थ, पण जेव्हा त्यात ताबा आणि हिंसा येते तेव्हा ते प्रेम राहत नाही. फक्त भय, वेदना आणि रक्ताने माखलेला शेवट उरतो. प्रेम सुंदर असते, आयुष्याला अर्थ देणारे असते, पण जेव्हा त्यात स्वामित्व, संशय आणि ताबा येतो तेव्हा ते नष्ट होते. कोणावरही जबरदस्तीने अधिकार गाजवणे हे प्रेम नसून स्वार्थ आणि नियंत्रण असते. कोणी आपल्याला सोडून जात असेल तर ते स्वीकारायला शिकले पाहिजे. प्रेम म्हणजे जीव लावणे की जीव घेणे? या घटनेने हा प्रश्न पुन्हा उभा केला. तुमचे मत काय? प्रतिक्रिया नक्की कळवा.